तर सर्वांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण मॅगीची रेसिपी करणार आहोत. तर आज मॅगी आपण वेगळ्या प्रकारची करणार आहोत. एकही थेंब पाण्याचा न वापरता आपण ही मॅगी आज वाफेवरती शिजवून ही मॅगी आपण तयार करणार आहोत. तर पूर्ण रेसिपी नक्कीच बघा. तर तुम्ही बोलणार 2 मिनिटाची मॅगीला एवढी झंझट कशाला करायची आहे. तर अशी वाफवलेली मॅगीसुद्धा खूप छान लागते आणि एकदम सुटसुटीत अशी ही मॅगी तयार होते. म्हणून ही एक छान अशी रेसिपी आहे. पाण्याचा एकही थेंब ह्या रेसिपीला लागत नाही. तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी इथं 2 मॅगीचे पॅकेट घेतले होते. ते मॅगीचे पॅकेट फोडून त्यातला मसाला साईडला काढून घेतला आहे. तसंच इथं मी जाळी घेतली आहे किंवा चाळण म्हणा, त्याला मी असं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून ही मॅगी आपण ह्याच्यामध्ये वाफवायला ठेवायची आहे. मॅगी चिटकणार नाही म्हणून ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मॅगी वाफवायला आपल्याला ती ठेवून द्यायची आहे. तर थोडंसं पाणी आपण ह्या मॅगीवरती शिंपडू शकतो, जेणेकरून जास्त कडक अशी ही मॅगी वाफवून निघणार नाही. म्हणून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ही मॅगी अशी पाण्यावरती वाफवायला एक 5 ते 7-8 मिनटं आपल्याला ही मॅगी वाफवायला ठेवायची आहे. तर ह्याच्यावरती झाकण आपल्याला वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही आहे. अशी झाकणे आपल्याला ह्याच्यावरती ठेवून मॅगी 5 ते 10 मिनटं, लई ते लई 10 मिनटं आपल्याला ही मॅगी वाफवून घ्यायची आहे, म्हणजे स्टीम करून घ्यायची आहे. तर 10 मिनटासाठी मी हे असंच ठेवून देते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. खूप छान अशी सुटसुटीत ही मॅगी तयार होते आणि खायलासुद्धा छान लागते. तर आता बघूया 10 मिनटानंतर आपली मॅगी छान अशी वाफवून झालेली आहे की नाही. तर बघू शकता मॅगीचे पदर असे सुटलेले आहेत, म्हणजेच मॅगी आपली छान अशी वाफेवरती शिजून झालेली आहे. तर बघू शकता मॅगी छान अशी आपली वाफवल्या गेलेली आहे, म्हणजेच मॅगी शिजली आहे. थोडंसं त्याच्या पाणी शिंपडून अशी ही मॅगी आपल्याला वाफवायला ठेवायची. तर बघू शकता एकदम सुटसुटीत, कुठेही चिकट नाही, काही नाही, चिकट थोडंही होणार नाही, अशी ही मॅगी सुटसुटीत होते. तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं कढई गरम केली आहे. कढईमध्ये आपण सगळ्यात आधी तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 2 पळी तेल टाकून घेते. तर तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतीही भाजी टाकू शकता. वाटाणा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा किंवा कांद्याची पात, अशी कुठलीही तुम्ही ह्याच्यामध्ये भाजी कट करून टाकू शकता. मी जास्त काही भाज्या टाकणार नाही आहे. एकदम सिंपल अशी मी ही वाफवलेली मॅगी तयार करत आहे, म्हणून मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही भाजी टाकू शकता. लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये गाजर, वाटाणा, बीट असं टाकू शकता. तर आता कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे, फक्त थोडासा त्याचा कलर असा चेंज करून घ्यायचा आहे. म्हणून हा कांदा छान असा तेलात परतून घेऊया. तर बघू शकता थोडा थोडा कलर ह्याचा हळूहळू चेंज होतो आहे, म्हणजे कांदा आपला हा ट्रान्सपरंट झाला पाहिजे असा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तसंच आता ह्याच्यामध्ये चिमूटभरच मीठ टाकून घेते, कारण की आपल्या पॅकेटमध्ये जे मॅगी मसाला आलेला आहे त्याच्यातसुद्धा मीठ असतं, म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही आहे. शक्यतो नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडीशी चव येण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करते आहे. तसंच कोथिंबीर इथं थोडीशी घेतली होती, ती कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकते. तर आता कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपल्या मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मॅगी मसाला आला होता तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त स्पायसी हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा मिरची पावडर टाकू शकता. आणि लहान मुलांना द्यायचं असेल तर असंच फक्त मसाल्यामध्ये, मॅगी मसाल्यामध्ये करू शकता. तर मसाला मिक्स केल्यानंतर आपण वाफवलेली मॅगी ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि मॅगी छानपैकी आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण मसाला आपला, कांदा मसाला सगळं, कांदा परतलेला, मसाला परतलेला सगळा मॅगीला लागला पाहिजे, अशी ही मॅगी मी छानपैकी मिक्स करून घेते. तर बघू शकता 2 मिनटं मॅगी छानपैकी अशी मिक्स केल्यानंतर छान अशी मिक्स झालेली आहे आणि आपली वाफवलेली मॅगी तयार आहे. तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करा.
तुम्हाला खरंच खूप आवडेल. एकदा ह्या प्रकारची मॅगी करून खाऊन बघा. तर बघू शकता किती सुटसुटीत अशी आपली मॅगी तयार झाली आहे. कुठेही मॅगी चिटकलेली नाही आहे. छान अशी एकदम सुटसुटीत मोकळी अशी ही मॅगी तयार झाली आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही ही रेसिपी ह्या पद्धतीची मॅगी तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. टिफिनमध्ये ही मॅगी बिलकुल अशी आळत नाही. जशी आत्ता कढईमध्ये आहे सुटसुटीत, तशीच ही मॅगी सुटसुटीत राहते. म्हणून वाफवलेली मॅगी करायची. लांब कुठे घेऊन जायचं असेल तर अशी मॅगी नक्की ट्राय करा. ही मॅगी पूर्णपैकी आळत नाही. आपण पाण्यामध्ये जी मॅगी करतो ती आळून जाते आणि घट्ट होती. तर अशी रेसिपी एकदा करून बघा. धन्यवाद.